राजाधिराज सद्गुरुनाथ रामेश्वराय नमः. राजाधिराज सद्गुरुनाथ भाऊ राजाय नमः. राजाधिराज सद्गुरुनाथ रामेश्वराय. ओम नमो ज्ञात्या वेद प्रतिपाद्या जय जय सतवेद आत्मरूपा दयांचे किरिया स्मरण सकळ विद्येचे अधिकरण एक बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कार. माता स्वामी महाराजांना मंडळी सर्व भाविकांना माझं साष्टांग नमस्कार. आजची पौर्णिमा आणि कोजागिरी पौर्णिमेला या निमित्ताने आपण या सत्संगामध्ये सम्मिलित झालेलो आहोत. कोजागिरी पौर्णिमा या दिवशी समुद्र मंथन होऊन लक्ष्मी मातेचा जन्म झाला. लक्ष्मी माता लक्ष्मी काळावरती येते ह्या दिवशी कोजागिरीच्या दिवशी. आणि कोण जागा आहे कोण जागा आहे असं विचारतं. तुम्ही जर म्हणालात मी जागा आहे ती धन देते पण म्हटलं पाहिजे ऐकायला आलं तुम्ही म्हटलं कोण जागा आहे तुम्हाला ऐकायला तर आलं पाहिजे तरच तुम्ही म्हणाला मी जागा आहे. जागा असणं म्हणजे तत्पर तर करून बघा. आज कोजागिरी पौर्णिमा जन्मी आजचा समाज जो आहे तो माया निरूपण समाज आहे. माया माया म्हणजे आपलं जे शरीर आहे तर मला चांगलं म्हणतात मायेची ब्रह्मतेची माया अंग आणि छाया तयापण उडिका न कुठे सारिका निराळे म्हणजे लोटांगणी तळे हारे पडते. जेव्हा तुम्ही लोटांगण घाला तेव्हा ती माया त्याच्या खाली हरत. माया म्हणजे आपलं शरीर आणि या मायाचे नाही योग्य तर त्या परमात्म्याला ओळखायचं आहे. माया नसेल तर कसं काय ओळखणार तुम्ही. आता तेंडुलकर महाराजांनी चांगलं छान सांगितलं आवडीने भावे हरिनाम घ्यायचे म्हणजे तुमचा त्याची सर्व आहे. नको खेळ करू बघा लक्ष्मीचं सांगितलं नका खेळ करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा लाडच. स्वामी महाराज म्हणायचे नाना शास्त्र पटेलोकी नाना दैवतम पूजन आत्मज्ञाना विना पार्थ सर्व कर्म निरंतर. स्वामी महाराज म्हणायचे तुम्ही किती शास्त्र 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण किती याचं पठण केलं किती वाचलं किती मृदोत्वत केलं. काय काय लोकांची संपूर्ण भगवद्गीता पाठ असते. अगदी जे 700 श्लोक आहेत भगवद्गीतेच्या संपूर्ण पाठ असते भगवद्गीता. काही काही लोकांची गाथा पाठ असते. काही लोक ज्ञानेश्वरी पारायण करतात काही लोक गाथा पारायण करतात. आत्मज्ञानेश्वर तुम्ही किती देवतांची पूजा करा 33 कोटी देव जे आहेत त्यांची पूजा करा पण आत्मज्ञान नसेल सगळं फुकट आहे. समर्थ म्हणतात ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पाहावे आपणाशी आपण या नाव ज्ञान पाहावे आपणाशी आपण म्हणजे नेमकं काय. आपण आरशासमोर उभं राहिलो आपण बघतो ते आपण कसा दिसतो ते आपण त्याच्यात बघतो काय का आपल्या देहाला आपण बघतो कसा दिसतो ते. पण तुम्ही कसे आहात हे तपासलं पाहिजे. तुम्ही नेहमी दुसऱ्याला तपासता कसं आहे त्याचे दुसऱ्याचे दोष बघता स्वतःचे दोष मात्र बघत नाही. बघता का कधी स्वतःचे दोष बघता नाही बघा. एक गोष्ट सांगतो तुम्हाला. एक शास्त्री भाऊ होते माया कशी असते आता उदाहरण आहे. शास्त्री भाऊ होते शास्त्री पंडित होते आणि गंगा नदी आहे मोठं पात्र आहे गंगा नदीचं तुम्ही पाहिलं असेल
ते ह्या तीरावर त्या तीरावर जायचं होतं त्यांना. नावेशिवाय परत नावेमध्ये बसले, नावाडी होता. आता शास्त्री बुवा म्हणजे थोडंसं ज्ञानाचा अभिमान असणारच. त्याला विचारतात त्या नावाड्याला, तुला गणिताचं ज्ञान आहे का? मला नाही, शाळेत नाही, नाव चालत समजायला लागलं की तसं नाव चालत आहे. मग तुला नागरिक शास्त्राचं ज्ञान आहे का? नाही, नागरिक शास्त्राचं ज्ञान. अरे मग तुझा जन्म फुकट आहे असं शास्त्री बुवा त्या नावाड्याला म्हणाले. कोणत्या भागी गेल्याच्या नंतर त्याला वादळ सुटलं, नाव अशी अशी करायला लागली आणि त्या नाण्यामध्ये पाणी यायला लागलं. आता ते पाणी आल्याच्या नंतर नाव बोलणार नाही का? मग तो नावाडी विचारतो, शास्त्री बुवा तुम्हाला पोहायला येतं का? तुला नावाचं काय तुमचा जन्म खूपच आहे. आपलं नेमकं तसंच झालेलं आहे. आपण या मायेमध्ये अडकलेलो आहोत. म्हणून आत्मज्ञानाविना पार्थ सर्व कर्म. आता हे कसं तुम्ही म्हणाल की आपण हे कसं आत्मसात करायचं, काय करायचं? आत्मज्ञान होण्यासाठी अध्यात्म ज्ञान दृष्टी. आपण जे पाहतो ते बाहेरचं सगळं पाहतो, आपण जे सगळं पाहतो ते बाहेरचं. पण ज्ञान चक्षुने पाहणं म्हणजे अध्यात्म. अध्य म्हणजे आत्मन म्हणजे मी, योग म्हणजे भेटणं, म्हणजे आपण आपल्याला भेटतं. म्हणून अध्यात्म योगाने भेटतं. तुला आत्मसात करायला मला आवड करावी लागेल. वैसो निवांत सुख करी दया अंत पार नाही, दया सुख अंत पार नाही. येऊन अंतरी राहील गोपाळ सायसाचे फळ पैसे. मला मार्ग म्हणतात वैसोनी निवांत म्हणजे काय? निवांत होणं म्हणजे काय? मन निवांत होणं. तुमच्या आतमधले जे विकार आहेत त्याला नष्ट करणं. अनिष्ट विकार त्याला बाजूला करणं. आता तुमच्या मनामध्ये किंवा चित्तामध्ये काय काय भरलेलं असतं. तुमचा ग्लास आहे, तो रिकामा असला तर तुम्ही पाणी भरणार ना. भरलेलं असेल तर पाणी भरता येईल तुम्हाला. तसं तुमचं मन, तुमचं चित्त नाना तऱ्हेच्या मायाजाळामध्ये भरलेलं आहे. तर रिकामा होईल का? पण रिकामा करायला पाहिजे. तुम्ही निवांत बसायला पाहिजे, आठवायला पाहिजे. ज्याने जाता पंढरीराया मनासहित पाळते काय, असं तुम्ही त्यावेळेला करा. तेव्हा तुम्हाला ते आत्मज्ञान प्राप्त होईल. एक वेळ कमी आता एक फक्त अभंग म्हणतो. मला सांगा एकच रंग कोणता हो रंग? मला सांगा काय, कोण बोले? एकच रंग, एकच अहो पांडुरंग, एकच रंग. वेगळा वेगळे सामान्य अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीच्या राया. नाही भेदात येते काम, पळून गेले कोद काम. देई असोनी विजयी, सदा समाधिस्थ राय. पाहता पाणे गेले दुरी, म्हणे चोकियाची महारी. काय सुंदर सांगितलं. काय सांगितलंय अभंगामध्ये? अवघा रंग एक झाला, रंगी रंगला केल. माझा रंग आणि त्याचा रंग हा एक. आणि काय झालं? आनंदाची सृष्टी झाली. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला केल. मी आणि तू पण गेले नाहीसं झालं. मी आणि तू नाहीसं झालं. आणि एकच मी तू पण गेले वाया. कोणाला पाहता? पंढरीच्या राया. तो पंढरीचा राया म्हणजे पंढरीच्या विटेवरती आहे नव्हे, तो विश्वरूपाने नटलेला आहे. तो पंढरीचा राया, तो पांडुरंग, तो विठ्ठल, तो आणि मी एक झालं आणि सगळे नाहीसं झाले. मी तो पण गेले वाया, पाहता पंढरीचा राया. नाही भेदाचे ते काम.
भेदाचं कामच नाही, कळून गेले कळतं काम. भेद म्हणजे काय हो? तो गरीब श्रीमंत, तो अमक्या जातीचा, तो तमक्या जातीचा, तो अमक्या पंथाचा, तो अमक्या मठाचा, या मठातून त्या मठात जायचं नाही, त्या मठातून या मठात यायचं नाही, असा तो भेद करतो. हा त्याला प्राप्त होईल का काय? नाही, भेदाचे ते काम कळून गेले. क्रोध काम, ते क्रोध काम आहे ते कळून गेले. ध्येय असून विजय, हा ध्येय आहे, तो ध्येय असून सुद्धा विजय ज्याने प्राप्त केलेले आहे. म्हणजे ह्या ध्येयाला नाही, आत्मबुद्धी. ध्येयबुद्धी म्हणजे ही माया आहे. ध्येयबुद्धी म्हणजे माया. तर ती आत्मबुद्धी करायला पाहिजे, तरच तुम्हाला आत्म्याची प्राप्ती होईल. हे असून विजय सदा सदा, म्हणजे आता नाही, नंतर नाही, सदा सदा समाधिस्थ आहे. शेवटी काय सांगितलं? शेवटी मुक्तपणे गेले बाबा आता पंढरीचा आहे. आणि शेवटी असं सांगितलेलं आहे की मी आणि तू सगळा भेद नाहीसा झालेला आहे. आणि शेवटी शब्द वापरलेला आहे डोकियाची महारी. ज्या त्यानंतर काय नव्हतं त्यावेळेला 750 वर्षापूर्वीचं हे लोकामेळा आहे, म्हणजे नामदेव महाराजांचे शिष्य द्यायचं होता. 750 वर्ष होऊन गेले. त्यावेळेला ह्या लोकांना मंदिरात सुद्धा प्रवेश नव्हता. मंदिराचा प्रवेश कसं जाऊ द्या, पण यांची जर सावली पडावरती पडली तर विटाळ होत असे आणि आंघोळी करावी लागत असे. हे रस्त्याने चालताना हे असं ते झाडू बांधायचे, म्हणजे आपले ठसे पाहायचे आहेत ना, ते ठसे नाहीसे व्हावे म्हणून असे त्यावेळेला या लोकांना त्रास होता. कोणी त्रास केला? ते पंडित वर्षात असते ते ह्यांना पुढे मग ह्यांना अभंग कसे शिकले? स्वतः अभंग आहे, त्यांच्या पत्नीचे अभंग आहे. पाता पाणी गेले तुम्ही म्हणे डोकियाची मार, माझं पाहणं आणि मी बघणारा आणि ज्याला बघतोय तो एकच आहे. तो पांडुरंग एकच आहे. का अभंग आहे? सुंदर अभंग आहे. कुणीतरी म्हणाले की अवघा रंग एक झाला रंगी रंगाला शिकली. तुम्हाला या निमित्ताने सर्वांना शांती समाधान आरोग्य ऐश्वर्य आनंद लाभावं सद्गुरू चरणी प्रार्थना.